नमस्कार, मी प्रतीक महल्ले आणि पॅटर्नच वेगळा या यूट्यूब चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण आलो आहे रायरेश्वराच्या मंदिरावरती. 12 जानेवारी 1598 सिंदखेड राजाला जिजाऊंचा जन्म झाला. 1605 जिजाऊ आणि शहाजीराजांचा विवाह झाला. पण हळूहळू या महाराष्ट्राचं आभाळ काळवंडत होतं. आया बहिणीच्या अब्रूची लखतरं रस्त्यावरती टांगल्या जात होती. इथला कुठलाच माणूस सुरक्षित नव्हता. शेतकऱ्यांची पिकं सुरक्षित नव्हती आणि इथला माणूस देवाजवळ विनवणी करत होता की यामधून वाचवणारं कुणीतरी आलं पाहिजे. 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीवरती छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. पण आजूबाजूची सगळी परिस्थिती छत्रपती शिवरायांनी पाहिली आणि वयाच्या 9व्या वर्षी छत्रपती शिवाजीराजांनी माँसाहेब जिजाऊंना विचारलं, माँसाहेब यावरती उपाय काय? आणि माँसाहेबांनी सांगितलं यावरती एकच उपाय, स्वराज्य. आणि त्याच स्वराज्याची शपथ 27 एप्रिल 1645 रोजी छत्रपती शिवरायांनी आपल्या रक्ताचा अभिषेक घालून याच रायरेश्वरावरती घेतली. तोच रायरेश्वर आज आपण पाहूयात. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणजेच पुणे आणि याच पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलाय स्वराज्याची सुरुवात करणारा किल्ला रायरेश्वर. आजूबाजूला घनदाट विस्तीर्ण जंगल. या जंगलांनी वेढलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा, छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि रायरेश्वराच्या पायथ्याशी असणारी टुमदार गावं, सगळंच कसं आल्हाददायक आहे. किल्ल्याच्या वर असलेलं हे रायरेश्वर गाव, इथल्या लोकांना खाली उतरण्यासाठी आणि वर चढण्यासाठी आजही प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. पण आजही यांनी आपली श्रद्धा सोडलेली नाही, गाव सोडलेलं नाही. ही सगळ्यात मोठी विशेषता आपल्याला इथं पाहायला मिळते. रायरेश्वरावर फिरत असताना रानमाळात चालत गेलं की काही अंतरावरच 7 रंगाची माती आपल्याला पाहायला मिळेल. हे थोडंसं आपल्यासाठी अप्रूप असेल, कारण असं आपण कुठंच ऐकलं नसेल. पण हो, 7 रंगाची माती आजही रायरेश्वरावरती आहे. किल्ल्याच्या उंच टोकावरून आजूबाजूचं वातावरण बघितलं की मन प्रसन्न होऊन जातं. याच किल्ल्याच्या सोबतीला पर्वतरांगांमध्ये रोहिडा, किंजळगड असे किल्लेसुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. या किल्ल्याच्या चारी बाजूने पसरलेल्या ह्या सर्व पर्वतरांगा, आजूबाजूला असणारी धुकं आणि प्रसन्न वातावरण. छत्रपती शिवरायांनी त्या काळात कुठल्या कठीण परिस्थितीत सर्व लढाया जिंकल्या असतील, मुघलांचा सामना केला असेल, या गोष्टींची कल्पना करणंही कठीण आहे. जवळपास अर्ध्या पठाराचा प्रवास आपण पूर्ण केलेला आहे. याच्या आजूबाजूनं पाहिलं तर प्रतापगड, केंजरगड, विचित्रगड म्हणजेच रोहिडा हे सर्व किल्ले याच्या आजूबाजूला आहेत. विस्तीर्ण पसरलेली पठार रांग
ही येथील विशेषता. त्या काळात छत्रपती शिवरायांनी व मावळ्यांनी मुघलांशी संघर्ष करताना किती यातना झेलल्या असतील हे फक्त गड किल्ल्यांवरती आल्यानंतरच आम्हाला कळतं. किल्ल्यावर असे काही पाण्याचे कुंड आपल्याला पाहायला मिळतात. ते तेव्हाच्या काळातील जलव्यवस्थापनाचा आदर्श नमुना आहेत. ज्या क्षणासाठी आपण हा सर्व व्हिडिओ पाहिलात तेच हे रायरेश्वराचं मंदिर. आतमधील व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. इथं जाणारा प्रत्येक शिवभक्त मोठ्या श्रद्धेने इथं आपला माथा टेकतो. छत्रपती शिवरायांचा इतिहास जोपर्यंत या मातीत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत अमर राहील. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय शिवराय.